महायोग पीठे तटे भीमरथ्यो वरं पुंडरीकायदा मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दमो परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमः पाण्डुरङ्गाकरु प्रथम पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकाजयांचे केलिया स्मरण हो या सकळ विद्यांच्या अधिकरण ते चिवंद श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजस्ते जहस्फुरदि प्रदेशम् विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर
नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका काळ मरुंद श्रुते देखा तया माझे नमन दंडवताई से नमन करुणे सकळा हरी कथा बोलवी गोबड्या बोला अज्ञानी म्हणून या फुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणी ऐशी जोडी करा रामकंठी धरा जिने चुके फेरा गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बिजजाचा शिणतेची फळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग भगवंताचे महान भगवत भक्त देहुनिवासी थोडाही करावे जगद्गुरु जगदवंदनीय देवमान्य महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मृत्यू लोकामधल्या प्रत्येक जडजीवाला उपदेश करणारा अभंग आहे अभंग माझ्या तुकोबारायांचा 4 चरणाचा आहे तुम्हाला आम्हाला उपदेश करणारा अभंग आहे अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा तो असा म्हणजे सहयोग सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित विठ्ठल रुक्मिणी मंदिर बायपास रोड शिवाजीनगर धाराशिव या पवित्र भूमीमध्ये गेल्या 12 वर्षापासून म्हणजे जवळजवळ एक तप पूर्ण होते आता पहिलं तप पूर्णत्वाला जात आहे आणि ही विशेष आहे भगवान श्री पांडुरंगाच्या कृपा प्रसादानं विश्वमौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकोबाराया आदी करून सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या भाविकांच्या योगदानानं तसेच आदरणीय हरिभक्तपरायण आमचे योगीजी बाप्पा इंगळे महाराज दारफळकर महाराजांच्या प्रेरणेनं महाराजांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा नामरूपी यज्ञ अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्यामधील आजच्या 5व्या दिवसाचे कीर्तनरूपी पुष्प माझ्यासारख्या पामराला तुम्हा सर्वांच्या वतीनं तसेच आदरणीय आमचे परमस्नेही परममित्र महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार योगेशजी बाप्पा महाराज इंगळे यांच्या वतीनं मला प्राप्त झालं त्यामुळे पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग धन्यवाद
असलेली सर्व ज्ञानीजन गुणीजन मंडळी, त्या सर्वांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत घालतो. आदरणीय आमचे परमस्नेही परममित्र परमार्थप्रेमी बालाजी महाराज आज उपस्थित आहेत. महाराजांचे चरणी साष्टांग प्रणिपात. आदरणीय गुरुवर्य आमचे दिगंबरजी गोरे महाराज, त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत. आमचे परमस्नेही परमार्थप्रेमी पिंपळकर सर आज उपस्थित आहेत. सरांचेही धन्यवाद. तुम्ही सर्व श्रोते मायबाप आयोजक नियोजक मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी दंडवत. आणि ॲडव्होकेट आदरणीय गुरुवर्य पांडुरंगजी महाराज लोमटे महाराजांची सेवा रात्री होती वाटतं, बरोबर आहे की नाही? महाराजांचे चरणी साष्टांग प्रणिपात आणि शिवेला प्रारंभ. आता थोडं लक्ष देऊन ऐका. मला वाटतंय तुमच्या इथं माझं येणं पहिलंच आहे की नाही? आपल्या या कॉलनीमध्ये शिवाजीनगरमध्ये, बरोबर ना? माझी पहिलीच येण्याची वेळ आहे. मी तुम्हाला नवीन आहे, मला तुम्ही नवीन आहेत. मला माहित नाही श्रोता वर्ग कसा आहे आणि तुम्हाला माहित नाही हे कसं आहे, बरोबर आहे की? नवीन नवीन दडपण असतं एकमेकावर, बरोबर आहे की? एकमेकावर दडपण असतं. एखाद्या माणसाचा परिचयच नसेल, अपरिचित माणसाशी संवाद साधताना थोडस दडपण असतं. पण एकदा का परिचय झाला रे झाला, बरोबर आहे का? परिचित माणसाशी बोलताना आणि अपरिचित माणसाशी बोलताना थोडा फरक आहे. ज्या माणसाचा परिचय आहे त्या माणसाशी बोलताना मन मोकळेपणानं संवाद साधता येतो. पण अपरिचित माणसाशी बोलताना थोडस दडपण आहे. तसं दडपण तुमच्यावरही असेल आणि माझ्यावरही असेल कदाचित. पण ऐका, माझं येणं म्हणजे असं नाही की नवीन नवरी पहिल्यांदा ज्या वेळेला सासरमध्ये येते की नाही, पहिला गृहप्रवेश, तिला लक्ष्मी म्हणतात आमच्या लातूर जिल्ह्यात. तुमच्याकडे काय म्हणतात? लक्ष्मीच ना, बरोबर आहे की? आपलं जवळजवळ एकच होतं, पुन्हा व्हायला राहिला आमचा जिल्हा. अगोदर धाराशिवच होता, पुन्हा तर फुटून लातूर झाला, एवढंच. ग्रहलक्ष्मी म्हणून तिला घरात घेतात. आणि बघा आई, तुम्ही माझ्या आईसारख्या, मी तुमच्या मुलासारखा बोलत जा. नवीन लग्न झाल्यावर तुम्ही ज्या वेळेला नवऱ्याच्या घरी पहिला प्रवेश केला त्यावेळेला तुम्हाला लक्ष्मी म्हणून घरामध्ये घेतलंय, बरोबर आहे की नाही? लक्ष्मी म्हणून. मग ज्या अर्थी तुम्हाला लक्ष्मी म्हणून घरामध्ये प्रवेश दिलाय त्या अर्थी त्या घराचं वैकुंठ बनवण्याची जबाबदारी तुमची आहे. काय म्हणताय तुमचं, आहे की नाही? लक्ष्मीच्या पावलानं तुम्ही आलात. जिथं लक्ष्मी येते तिथं धन धान्य ऐश्वर आरोग्य संपदा आपोआप वाढत असतं. प्रेम वाढलं पाहिजे, जिव्हाळा वाढला पाहिजे, त्या घरातल्या माणसाची आपुलकी वाढली पाहिजे. ही जबाबदारी तुमची. धान्याचं भरलेलं माप ओलांडून तुम्ही घरामध्ये प्रवेश करताय. आणि नवीन नवरीचं थोडस बारीक आहे, मी का सांगतो कळावं म्हणून सांगतो. नवीन नवरी ज्या वेळेला पहिल्यांदा गृहप्रवेश करते त्यावेळेला तिच्या डोक्यावर पदर असतो, मान खाली असते, चालणं नाजूक असतं, बोलणं मधुर असतं, काही दिवस का होईना पण असतं. आणि पहिल्यांदा गृहप्रवेश केल्याबरोबर घरातल्या सगळ्या व्यक्तीशी बोलताना अतिशय आदरपूर्वक नम्रपणे बोलते. आणि आवाज कमी करा, कमी करा.